परभणी येथील भीमनगर गेटच्या समोर एक दारू पिऊन या ठिकाणी एक माते फिरू रेल्वेच्या समोर दगड घेऊन या ठिकाणी उभा आहे। बघू शकता आपण या ठिकाणी काचेगुडा नगरसोल गाडीला या ठिकाणी भीमनगर परिसर गेट क्रमांक 120 या ठिकाणी गाडी अडवून लोकांना दगड मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी एका माते फिरून केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता काचेगुडा मनमाड ही गाडी या ठिकाणी भीमनगरच्या पॉईंटवर या ठिकाणी थांबलेली आपण या ठिकाणी बघू शकता। रेल्वे पटरीच्या आजूबाजूला दारू पिऊन काय माते फिरू दगड घेऊन या ठिकाणी रेल्वेच्या लोकांना प्रवाशांना मारत आहे। पोलिसांचं मात्र या ठिकाणी दुर्लक्ष या ठिकाणी दिसून येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता परभणी शहरातील 120 गेट क्रमांक। सामान्य नागरिक म्हणून तो जो इसम पटरीवर चालत होता त्याला थांबवण्याचा आम्ही आणि सदाजीने प्रयत्न केला, परंतु त्या व्यक्तीने हातामध्ये धोंडे घेतल्यामुळे आमची सुरक्षा ही इम्पॉर्टंट आहे, तरी सुद्धा आम्ही त्याला हाकलून लावलं आणि चालणारी ही गाडी तिला विनंती करून थांबवली आणि त्या वाहनचालकाने त्याला थांबवलं। त्याचे असिस्टंट सुद्धा असिस्टंट हा रेल्वे पटरीच्या मधोमध येऊन त्या इसमाला सरकवण्याचा प्रयत्न करतो। हम पेशाब को रुके थे। पेशाब को रुकते ही एक आदमी पटरी के बीचों बीच जा रहा था, तो मैंने ट्रेन वाले को सर को बोला, ड्राइवर साहब गाड़ी रोको। तो खान साहब को मैंने आवाज़ दिया, ये हमारे ब्रिज के नीचे के अंदर ड्राइवर है, सब काली पीली रहती इनकी प्राइवेट गाड़ी। तो मैंने खान साहब को बोला, खान साहब मैं बोला जल्दी आओ, आदमी मर रहा, कौन है मेरे को मालूम नहीं, जल्दी चलो। हम दोनों पटरी से भाग के जितना स्पीड हुई उतने आगे ट्रेन वाले को मैंने आवाज़ दिया, ट्रेन रुक गई ब्रिज के नीचे। जैसा मैंने उनको पकड़ने के बाद में मेरे को ऊपर पत्थर मारना चालू कर दिया और खान साहब के ऊपर भी पत्थर मारना चालू कर दिया। तो वो और भागने लगा, पटरी रोका भी उसके पीछे आ गए। तो अपने ट्रेन कम से कम 15 मिनट रोक भीमनगर के यामध्ये या ट्रेनचा ट्रेन असिस्टंट यांनी पण त्याला हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वरती हातामध्ये धोंडे घेतल्यामुळे तो त्याला हटवू शकला नाही। अंतिमतः आम्हाला पोलीस प्रशासनाला हे सांगण्यात आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही येऊन इथं मदत करा।